स्ट्राइक वरती महेंद्र आणि नॉन स्ट्राइकला अजय. क्रिकेट हा खेळ आहे मित्रांनो, इथे कोणाला कमी समजू नका. कारण 5 रुपयाची मेणबत्ती जर करोडोंचा हिरा जर अंधारात हरवला तर त्याला 5 रुपयाची मेणबत्ती सुद्धा कामी येते शोधायला. स्ट्राइकला महेंद्र आणि नॉन स्ट्राइकला अजय ही सलामीची जोडी. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज ओमकार. पहिला चेंडू खराब सुरुवात केली, वाईटने ती आठवण करून दिली जहीर खान याची. कारण इंटरनॅशनल आपण जेव्हा जहीर खानला पाहायचो तेव्हा नक्कीच पहिला चेंडू वाईट असायचा. आवांतरित धावसंख्या नक्कीच 1 ने भर घालेल, धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकेल. ओमकारसाठी पुढील चेंडू पुन्हा एकदा महेंद्र सामना करेल. सुंदर चेंडूला दिशा दाखवली, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण बघावं लागेल का दर्शक. चेंडू चाललाय सीमा रेषेपर्यंत, 1 बॉम्ब सीमा रेषेपार येतोय खणखणीत चौकार. डीजे प्रविलियन, सुंदरशा झेलचं पतन आणि महेंद्र बॅक टू प्रविलियन. डीजे षटकार. डीजे सुंदर पुन्हा एकदा पाठवून दिलं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाडावं लागेल दर्शक. चेंडू चाललाय 1 बॉम्ब सी मारेश बार येतोय अजय ब्रँडेड चौकार. पुन्हा एकदा डीजे
धाव फलकावरती 17 धावा लागल्यात. या ठिकाणी तामोंड संघ, जय हनुमान क्रिकेट संघ तामोंड उपस्थित राहिलाय. मी सन्मान्य संघ कमिटीला विनंती करतो की आपण तामोंड संघाला या ठिकाणी यथोचित सन्मान देऊन गौरवायचं आहे प्लीज. स्ट्राईकला असेल पुन्हा एकदा गणेश आणि नॉन स्ट्राईकला अजय. आणि गोलंदाजी मार्कवर ज्या गोलंदाजाने सुंदरशी कामगिरी सकाळी केली होती असा गोलंदाज निखिल. सन्मान्य सदानंद भागणे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते तामोंड संघाला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे सदानंद भागणे यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. मी प्रदीपजी भागणे यांना विनंती करतो की आपण सदानंद भागणे यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे प्लीज. गणेश स्ट्राईक वरती सामना करेल निखिल याचा. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. पाहूया इकडे रनआउटचा खतरा होऊ शकतं का? सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पाहूया पंचांचा मात्र हात समांतर. नक्कीच या ठिकाणी परतावा लागेल बॅक टू प्रविलियन. गणेशला मात्र परतावा लागेल बॅक टू प्रविलियन. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. निखिल याचा सामना करण्यासाठी सज्ज अजय. सुंदर चेंडू, सुंदर चेंडूला पाठवून दिलं. डीप मध्ये येतोय खणखणीत आणि या ठिकाणी सुंदर असं झेलचं पतन. परतावा लागेल अजयला. बॅक टू प्रविलियन. डीजे. संख्या पोचतीये 1च्या मदतीने फक्त आणि फक्त 18 धावा. आकाश आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. रनआउटचा खतरा. डायरेक्ट हिट आणि मला वाटतं परतावा लागेल माघारी. संदीपला नक्कीच परतावा लागेल माघारी. बॅक टू प्रविलियन. इथे रन करायचं होतं कंप्लीट पण संधी असेल डीजेला.
केला जाईल. मी संघ कमिटीला विनंती करतो प्रदीपजी मांजरेकर तसेच सन्माननीय अध्यक्ष राजाजी लोंढे यांना विनंती करेन की आपण सन्माननीय सदानंदजी भागणे यांचा यथोचित सन्मान करायचा प्लीज. कात्रण संघ, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर राजेशला प्लीज या ठिकाणी पाठवा. मित्रांनो, तुम्ही सामनावीर ठरलाय, आनंदाने यायला पाहिजे, छाती ठोकून यायला पाहिजे सत्कार स्वीकारण्यासाठी, कारण इथे सुंदरशी रणनीती आयोजक आखतात. तुम्हाला मोठं प्लॅटफॉर्म या ठिकाणी ओपन केलं जातं, ओपन करून दिलं जातं. प्रत्येक सामन्याला सामनावीर असतो. ज्या सामनावीराने पुरस्कार स्वीकारला त्याने लगेच आलं पाहिजे. राजेश या ठिकाणी खूप लांब गेलेला दिसतोय. त्या माहिती आहे, गावाला आपण तमाशा केल्यानंतर पेंद्याला आवाज द्यायचो, अरे पेंद्या, अरे ये रे बाबा ये. पण हे क्रिकेट आहे मित्रांनो, इथे तत्पर राहावं लागतं, तुम्हाला यावं लागेल. बऱ्याच वेळानंतर या ठिकाणी राजेश या ठिकाणी आलाय. टाळ्यांच्या गजरात पहिलं स्वागत करा राजेशांचं. खूप लवकर आला त्याबद्दल धन्यवाद. असं सहकार्य करा, कायमचं राहू दे. चला फटाफट, चला फास्ट, चला राधाकृष्ण, चला फास्ट. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. याच्यानंतरचा नाणेफेकीचा कॉल जय हनुमान संघ उर्फी आणि श्री सोमिया क्रिकेट संघ भोके. चला लगेच दोन्ही संघ या. जय हनुमान क्रिकेट संघ उर्फी आणि श्री सोमिया क्रिकेट संघ भोके. शेवटचा कॉल असेल आपल्याला, याच्यानंतर आपल्याला कॉल नाहीये प्लीज. बारा चेंडू 22 धावांची गरज असताना गोलंदाजच्या मार्कवर येईल पहिला गोलंदाज आपण पाहतोय आणि योगेश आणि उमेश ही सलामीची जोडी आपण मैदानात. त्रिमूर्ती क्रिकेट संघ बी वर्सेस राधाकृष्ण क्रिकेट संघ पंगारी खापरेवाडी यांच्यामध्ये चालू असलेली ही लढत आपण पाहतोय. पाहिला गेला तर पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, त्यामध्ये एक महत्वपूर्ण अजयचा एक षटकार चौकार आला होता. तू दुसऱ्या षटकामध्ये मात्र कॅल्क्युलेशन पूर्ण बिघडलं. पाहिला गेलं तर तेवढ्या धावा आल्या नाही. शेवट पहिले 4 चेंडू डॉट आले, त्याच्या 2 चेंडूवरती मात्र फक्त आणि फक्त 3 धावा, म्हणजे एकंदरीत 22 धावा तुम्हाला करता आल्या. 21 धावा करता आल्या. जिंकण्यासाठी 22 धावांचं लक्ष कंपल्सरीचे असणार, 22 धावा बनवावं लागतील. गोलंदाजच्या मार्कवर येतोय गणेश. जय हनुमान आली का उर्फी? जय हनुमान उर्फी. आता काही वेगळा निरोप पाठवू का? चला जरा फास्ट या. श्री सोमिया क्रिकेट संघ बोके, चला वरती, चला लगेच वरती या. बोके ना, भोके मटवाडी. सोमिया क्रिकेट संघ भोके मटवाडी आणि जय हनुमान क्रिकेट संघ उर्फी यांच्यामध्ये पुढची लढत आपण पाहू. चला स्पीडअप घ्या थोडा. पंचांना विनंती असेल सामना लगेच जलद गतीने चालवा. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज गणेश आणि स्ट्राईकला असेल योगेश, नॉन स्ट्राईकला उमेश. ही सलामीची जोडी आपण पाहतोय. क्षेत्रफळ वारंवार बदल करताना आपण पाहतोय. पहिला चेंडू योगेश साठी. काहीसा व्यत्यय पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवर गणेश. 12 चेंडू 22 धावांची गरज असताना पहिला गोलंदाज गणेश. स्ट्राईकला योगेश, नॉन स्ट्राईकला उमेश. ही सलामीची जोडी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रत्याघात आणि झेल होऊ शकतो. सुंदरसा झेलचं पतन आणि संदीपनी कधीच झेल पकडला नाही आयुष्यात. मला वाटते कधीच झेल पकडू शकत नाही आपल्याला. सोन्याचा गोला आला होता, तो घ्यायचा होता, फक्त घ्यायचा होता. मित्रांनो, यासाठी तुमचं प्रॅक्टिस, तुमचं संघात येणं खूप महत्वाचं असतं. पाहिलं गेलं तर गचाळ ज्या ठिकाणी संदीपचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, खराब क्षेत्ररक्षण. जेल सुटला. 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या, 3 धावा कंप्लीट केल्या, सॉरी. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आकाश आहे क्षेत्ररक्षणामध्ये. 1 धावा कंप्लीट केली आणि एकाचं रूपांतर पुन्हा एकदा 2 मध्ये केलं. उन्हाचा वाढता पारा सांगून जातंय तुम्हाला क्षेत्ररक्षणच करावं लागेल, कारण पाहायला गेलं तर 22 धावांचं
लक्ष्यांचा पाठलाग करताना सुंदरशी रणनीती आपण त्रिमूर्ती बी संघाकडून पाहतोय. अफलातून फटकेबाजी उमेश आणि योगेशची सलामीची जोडी. बॅटने कडा घेतली, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. झेलला ट्राय करायचा होता त्या ठिकाणी गचाड क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. शेवटला का होईना चेंडू पकडला तोपर्यंत मात्र किती धावा घेतल्या सांगा पंच. 4 धावा पूर्ण झाल्या. त्या चौकार अडवण्याचा व्हॅल्यू 0 आहे 0. एकंदरीत धावसंख्या 9 धावांवरती पोहोचलेली. अशी खराब गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तेवढं खराब. संदीपने थोडी मोठी चूक केली. हलवा कॅच त्या ठिकाणी सोडला. चौकार 4 धावा धावून काढल्या ना. हा तशी तरी पण चालेल ना. 4 धावा धावून चौकार चालेल ना. धावून पण काढल्या तुमच्या प्लेअरने. सुंदर चेंडू. आता मात्र पॉइंटच्या दिशेने पाहिलं होतं. इलाका खाली हलक्यात ड्राईव्ह केला. चेंडू चाललाय मागच्या बाजूला. आउटफील्ड मागे खूप फास्ट आहे. चेंडू चाललाय सीमा रेषेबार. पुन्हा एकदा येतोय चौकार. डीजे या कॉलमध्ये जय हनुमान क्रिकेट संघ उर्फी नाणेफेक जिंकले आणि प्रथम बॅटिंग करण्याचा माणूस आहे. सोमिया क्रिकेट संघाला आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. आजच्या दिवसातील ही पहिल्या फेरीतील दुसरी लढत आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत सॉरी. सुंदरसा चेंडू. चेंडू खाली आकाश, परंतु सगळ्यांचे झेले इथे फाटलेले आहेत. शिवून या जरा. वारंवार झेल मिस होतोय या ठिकाणी. 3 कॅच आतापर्यंत ड्रॉप झाल्या आणि एकंदरीत स्कोअर पोहोचतोय 15 धावा. मित्रांनो झेल इम्पॉर्टंट असतं. तुम्ही झेल घेतलात तर तुमची मॅच होते. पुन्हा एकदा सुंदर आणि आता मात्र कोणती चूक नाही. शैलेशने मात्र या ठिकाणी टिपला. पॉइंटला सुभा होता. सुंदरशा विकेटचं पतन. बॅट्समन उमेशला मात्र परतावा लागेल. बॅक टू प्रविलियन. डीजे
बॅक टू प्रबिलियन, नवीन बॅट्समनला संधी आणि संधी देऊया डीजेला. डीजे त्रिमूर्ती संघ बी संघाने. चला धन्यवाद. लगेच आपण पुढची लढत पाहणार आहोत. जय हनुमान क्रिकेट संघ उर्पी असे सोमिया क्रिकेट संघ बोके. चला जय हनुमान क्रिकेट संघ सोमिया क्रिकेट संघ बोके चला आतमध्ये एका बाजूने. एका खेळाडूने यावे आणि त्यांचं जेवण घेऊन जावे. बाउंड्रीवरती जे प्लेयर आहेत त्यांना विनंती असेल की तिथून एका प्लेअरने या, सर्वांनी आपले जेवणाचे कंटेनर घ्या आणि सगळ्यांना एका बाजूने वाटत चला. या ठिकाणी आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट संघ उर्पी आणि श्री सोमिया क्रिकेट संघ बोके यांच्यामध्ये चालू असलेली दुसरी लढत. पंचांना विनंती असेल सामना चालू करा प्लीज. 2 षटकांचा सामना आपण पाहतोय.